क्वेश्चन असतो म्हणजे असतो 100%. ओके. सो बघा, आपण थ्रेडची लाईफ सायकल पाहत आहोत. तिथं आपण काय केलं, आता रन मेथड आहे. थोडं आधी मी नेम स्पेस करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. थ्रेड म्हणजे काय, तर थ्रेड एक काय असतं आपल्याकडं, एक स्मॉल पार्ट असतो प्रोग्रामचा, बरोबर आहे ना. थ्रेड म्हणजे काय असतं, एक स्मॉल पार्ट असतो प्रोग्रामचा. इट इज अ स्मॉल पार्ट ऑफ प्रोग्राम. मल्टिपल थ्रेड आपण रन करू शकतो प्रोग्राममध्ये. टी डॉट स्टॉप म्हणून, टी डॉट स्टॉप म्हणून. ओके. याला थोडं इथं घेऊया स्टॉप, याला थोडं इथं स्टॉप. ओके. आता इथं आपण याला नाव देऊया रेडी स्टेट. याला आपण नाव देऊया रेडी स्टेट म्हणूया याला. रेडी स्टेट. परत तिथं काय येईल, रनेबल स्टेट येईल. याला तुम्ही रनेबल म्हणा आपल्याला, रनेबल स्टेट. ओके. याला थोडं स्मॉल करूया, रनेबल स्टेट म्हणून. चल इथं रेडी नाही येणार, तर बॉर्न येईल, लक्षात ठेवा. इथं बॉर्न येईल ना, रेडी नाही, बॉर्न स्टेट, बरोबर आहे. बॉर्न स्टेट, बॉर्न स्टेट. बॉर्न स्टेट, बॉर्न. ओके. बॉर्न म्हणा. ही झाली सेकंड. कुठली झाली, फर्स्ट झाली तुमची बॉर्न स्टेट, सेकंड झाली रेडी स्टेट, बरोबर आहे. ही झाली तुमची रेडी स्टेट. रेडी स्टेट, रेडी. ओके. आणि तुम्ही रेडी. थर्ड झाली तुमची रनेबल स्टेट. ही झाली तुमची रनेबल, रनेबल स्टेट. रनेबलला तुम्ही परत असं लिहू शकता, रनेबल स्टेट. लास्ट आहे तुमची रनेबलच्या नंतर कुठली स्टेट आहे तुमची, रेडी, रनेबल आणि डेट स्टेट. बरं, रेडी म्हणजेच रनेबल. रेडी म्हणजे रनेबल, बरोबर आहे. बॉर्न, रेडी स्टेट, रनिंग स्टेट म्हणजे रनेबल, रनिंग, सॉरी इथं रेडी म्हणजे रनेबल आहे, इथं रनिंग येईल आपली, बरोबर आहे. रनिंग स्टेट, RUNNI, रनिंग स्टेट, बरोबर आहे. आणि नेक्स्ट लास्ट कुठली आपली, डेट स्टेट. 6 मार्कासाठी हा क्वेश्चन 100% असतो. आणि एक बुकमध्ये खूप एकदम कॉम्प्लेक्स डायग्राम आहे. ही जी डायग्राम आहे, ही जी मी डायग्राम सांगतो, ही जर तुम्ही जसेला तशी काढली तर आउट ऑफ म्हणजे 6 पैकी 6 मार्क मिळतात तुम्हाला, शुअर अबाउट. ओके. आणि नेक्स्ट आहे तुमची लास्ट, याला तुम्ही वेटिंग स्टेट म्हणा किंवा ब्लॉक स्टेट म्हणा, ब्लॉक स्टेट, बरोबर, किंवा वेटिंग म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं. ओके. ब्लॉक स्टेट. आणि इथं तुमचं सस्पेंड, इथं तुमच्या मेथड असतात ॲक्च्युली. आता टी डॉट सस्पेंड मेथड म्हणा, बरोबर. नेक्स्ट तुम्ही म्हणा टी डॉट जॉईन मेथड म्हणा, जॉईन पण करू शकता तुम्ही थ्रेड. ओके. पुन्हा टी डॉट स्लीप मेथड म्हणा, जे की मी तुम्हाला काल सांगितलं होतं. आणि टी डॉट वेट स्टेट म्हणा, वेट स्टेट. ओके. वेट स्टेट म्हणा. आणि तुम्हाला जर रिझ्यूम मेथड पण असते एक थ्रेडमध्ये, तुम्हाला सस्पेंड मेथड जेव्हा तुम्ही कॉल करता त्यावेळेस तुम्हाला रिझ्यूम मेथड कॉल करावं लागते. रिझ्यूम, RESUME, ओके. रिझ्यूम मेथड म्हणा. ओके. बघा, ही झाली तुमची थ्रेडची लाईफ सायकल. आता ॲट ॲक्च्युअलमध्ये
पाहायला जर गेलं तर खूप एकदम जबरदस्त डायग्राम काढले आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. थ्रेड म्हणजे काय, जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये थ्रेड म्हणजे काय तुम्हाला मी अगोदर सांगितलं की थ्रेड लाईफ सायकलमध्ये 5 इम्पॉर्टंट स्टेज आहेत. एक नंबर म्हणजे कुठली आपली स्टेट झाली तुमची न्यू स्टेट म्हणा याला तुम्ही, न्यू स्टेट बरोबर आहे. किंवा आपण इथं कॉपी म्हणू, आपण इथं आपण पेस्ट हे मारलेलं आहे. ओके, आपण कॉपी म्हणा, पेस्ट. ओके, आपण याला ओके बघा म्हणजे व्यवस्थित. आता बघा थ्रेड लाईफ सायकल क्वेश्चन काय असतो तुम्हाला एक्झाममध्ये, एक्सप्लेन थ्रेड लाईफ सायकल. बघा खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला इथं एक्सप्लेन थ्रेड लाईफ सायकल इन जावा. ओके, 6 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो, 101% क्वेश्चन असतो. ओके, म्हणजे 6 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे, जे की एकदम सिम्पल एकदम सोपा हा असा क्वेश्चन आहे. बघा हा क्वेश्चन आहे आणि ही थ्रेडची लाईफ सायकल आहे. ओके, आता थ्रेड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहे की थ्रेड म्हणजे काय, की थ्रेडला आपण ॲज वी नो अ थ्रेड इज अ independent execution. As we know, a thread is a for independent execution. Thread is a small part of program. So during life cycle of thread can move from different state. Baga, by using thread life cycle we can move a different stages. So first stages is new state, we can say born state. Second one runnable state, we can say ready state. Third one running state, we can say execution state. Fourth one waiting state, we can say block state. आणि फोर्थ वन डेट स्टेट वी कॅन से एक्झिट स्टेट. म्हणजे ह्या 5 स्टेज आहेत. म्हणजे पहिली आहे न्यू स्टेट, त्याला तुम्ही बॉर्न स्टेट म्हणू शकता, जिथं आपला थ्रेड क्रिएट होतो. सेकंड आहे रनेबल, त्याला तुम्ही रेडी म्हणू शकता, बरोबर आहे. थर्ड आहे रनिंग स्टेट, त्याला तुम्ही एक्झिक्युशन म्हणू शकता किंवा प्रोसेस म्हणू शकता. इन प्रोसेस म्हणत नाही का आपण, रनिंग म्हणजे चालू आहे, एक्झिक्युशन चालू आहे, इन प्रोसेस आहे. फोर्थ आहे वेटिंग स्टेट, वेटिंग स्टेट म्हणा किंवा ब्लॉक स्टेट म्हणा. आणि फिफ्थ आहे डेट स्टेट, म्हणजे जिथं थ्रेड पूर्णतः आपला डेट झालेला आहे, एक्झिट झालेला आहे, त्याच्या पूर्ण स्टेज पूर्ण करून. ओके, सो ह्या 5 स्टेज आहेत थ्रेड लाईफ सायकलमध्ये. थ्रेडच्या लाईफ सायकलमध्ये ह्या 5 स्टेज आहेत, त्या वन बाय वन आपण बघूया. आता बघा कुठलीही लाईफ सायकल तुमच्या जावाच्या प्रोग्राममध्ये पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन, जे मेन फंक्शन आहे त्याच्या आतमध्ये एक मेन जो असतो मेन, तो मेन थ्रेड आहे, ज्याचा कॉलर कोण आहे तुमचा JVM आहे, जावा व्हर्च्युअल मशीन त्याचा कॉलर आहे त्या मेन थ्रेडचा. Each and every Java program has one thread. It's called as main thread. ओके, अँड मेन थ्रेडचा कॉलर कोण आहे, JVM आहे. मग फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करू आपण, बघा टी डॉट एक टी नावाचा थ्रेड आपण क्रिएट केला, सिंगल थ्रेड, हा टी नावाचा एक थ्रेड क्रिएट केला आहे. जर तुम्हाला त्याला स्टार्ट करायचं असेल तर बॉर्न झाला म्हणजे त्याला स्टार्ट करावं लागेल. थ्रेड ॲटोमॅटिक स्टार्ट होत नाही, त्याला स्टार्ट मेथडने आपल्याला कॉल करावं लागतं, बरोबर आहे. मग हा थ्रेड आहे तुमचा टी, त्याला टी डॉट स्टार्ट म्हणा, स्टार्ट झाला थ्रेड, बॉर्न झाला म्हणजे स्टार्ट झाला, आलं का लक्षात. मग आपण काय केले, थ्रेड बॉर्न त्याला स्टार्ट केलं, स्टार्ट केला म्हणजे तो काय झाला, रेडी स्टेटला आहे. बघा स्टार्ट केला म्हणजे तो रेडी स्टेटला आहे. बट इथं काय थ्रेड शेड्यूलर आहे, ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कसा थ्रेड शेड्यूलर शेड्यूलिंग करत असतो. जेव्हा थ्रेड शेड्यूलर ह्या स्टार्ट करल तुमच्या ह्या रेडी ह्या टीला, आलं का लक्षात. हा थ्रेड शेड्यूलर जेव्हा तुमच्या ह्या टी थ्रेडला स्टार्ट करल, थ्रेड शेड्यूलरमध्ये घेईल, तेव्हा तो कुठे येईल, तुमचा रनिंग स्टेटमध्ये येईल. रेडी म्हणजे रनेबल स्टेट, लक्षात ठेवा. इथं रनेबल आहे, तो स्टार्ट झाला आहे, आता रनेबल आहे म्हणजे वेट करतोय. तो कशाचा वेट करतोय, ह्या थ्रेड शेड्यूलरचा. जेव्हा हा थ्रेड शेड्यूलर तुमच्या रनेबल थ्रेडला रनिंगमध्ये घेईल ॲज अ प्रायोरिटी, तेव्हा तो रनिंग स्टेटला जाईल, बरोबर आहे. तो रनिंग स्टेटला गेला, मग रनिंग स्टेटला गेला, फॉर एक्झाम्पल त्याचं टास्क कंप्लीट झालं, नॅचरली तो कुठं जाणार झाला, डेट स्टेटला. म्हणजे टी तुमचा थ्रेड आहे एक, त्याला स्टार्ट केला आपण, तो रेडी स्टेटला आणला आपण, रेडी स्टेटला म्हणजे रनेबल स्टेटला आहे आपला. रनेबल स्टेटमधून रनिंग स्टेटमध्ये कधी जाईल, जेव्हा हा थ्रेड शेड्यूलर TS, थ्रेड शेड्यूलर CPU मध्ये असतो तुमच्या. हा CPU मधला जो थ्रेड शेड्यूलर आहे, जेव्हा याला रेडीवरून रनिंगला आणल, तेव्हा हा रन होईल, प्रॉपर पूर्ण टास्क कंप्लीट करेल आणि तो डेट होईल नॅचरल, बरोबर आहे. बट तुम्हाला त्याला रनिंगवरून, बघा मी काय सांगतोय, तर तुम्हाला तुमच्या थ्रेडला रनिंगवरून
डेड स्टेटला न्यायचं असेल तर तुम्ही काय म्हणा त्याला टी डॉट स्टॉप म्हणा, कारण टी काय तुमचा थ्रेड आहे. टी डॉट स्टॉप केलं रनिंगवरून फोर्सफुली, तो काय होणार झाला, डेड होणार झाला, एक्झिट होणार झाला, कारण तुम्ही स्टॉप म्हणता. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल रनिंग स्टेटवरून तुमचा थ्रेड ब्लॉक स्टेटला कधी जातो, जेव्हा तुम्ही सस्पेंड करताल, जेव्हा जॉईन मेथड कॉल करताल, जेव्हा स्लीप मेथड जे की तुम्हाला काल सांगितलं मी स्लीप मेथड कॉल करताल, किंवा वेट मेथड कॉल करतात, तेव्हा तुमचा थ्रेड कुठे जाईल, तुमचा ब्लॉक स्टेटला जाईल. ब्लॉक म्हणजे काय, वेटिंग स्टेटला जाईल. मग वेटिंगहून तुमचा परत थ्रेड कुठे आहे, रेडी स्टेटला आहे, रनेबल स्टेटला येईल. बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल रिअल टाईम सांगू का, फॉर एक्झाम्पल तुम्ही रनिंग करताय किंवा कुठंतरी जात आहे ट्रॅव्हलिंगला, बरोबर आहे. सपोज यू आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन, आणि तुमचा 5 मिनटाच्या अंतरावर गेलात तुम्ही, 1 किलोमीटर, तुमचा फ्रेंड भेटला तुम्हाला, तुम्ही तिथे किती मिनटं थांबला, समजा 2 मिनटं किंवा 1 सेकंद थांबला, किंवा एक 10 सेकंद थांबलात तुम्ही त्याच्याशी बोलत, बरोबर आहे. मग तुम्ही तिथे 10 सेकंद थांबलात, मध्ये काय झालं, तुम्ही ब्लॉक झालात ना. ब्लॉक म्हणजे वेटिंग स्टेट, बघा दिसते काही, वेटिंग स्टेट 4th नंबर. म्हणजे जेव्हा तुम्ही निघालात ट्रॅव्हलिंगला, रेडी निघालात, म्हणजे रनिंगमध्ये आहेत तुमच्या ट्रॅव्हलिंगच्या, बट तुम्हाला तुमचा फ्रेंड भेटला इथं, म्हणजे ह्या मेथडपैकी एक फ्रेंड उदाहरणार्थ, म्हणजे तुम्ही वेटिंगला गेलात काही सेकंदासाठी, जेवढा वेळ तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत गप्पा मारताल किंवा काय कामाचं बोलतात, तेवढा वेळ तुम्ही काय झालात, ब्लॉक झालात तिथं, किंवा वेटिंग झालात. मग परत तुम्हाला पुढे जावं लागेल, म्हणजे इथलं जे टास्क आहे तुमच्या फ्रेंडसोबत तुम्ही डिस्कशन केल्याच्यानंतर तुम्ही कुठे आलात, परत रनेबल स्टेटला आलात, बरोबर आहे. पुन्हा मग रनिंग, आणि तुम्हाला जिथं जाते तिथं तुमचं डेस्टिनेशन पूर्ण होईल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये नॉर्मल जे आहे तुमचं ट्रॅव्हलिंग, ते तुम्ही थांबवू शकता, स्लिप करू शकता, कारण तुमचा फ्रेंड भेटला, तुम्ही स्लिप केलं, बरोबर आहे. स्लिप किती केलं तुम्ही, समजा त्याच्याशी तुम्ही 2 सेकंद बोललात, 2000 मिली सेकंद, बरोबर आहे, म्हणजे 2 सेकंद, बरोबर आहे. किंवा तुम्ही त्याच्याशी 2 सेकंद बोललात, म्हणजे तुम्ही थ्रेड काय केला, टी डॉट 2 सेकंद थांबलात तुम्ही, म्हणजे वेटिंग स्टेटला गेलात, परत रेडी स्टेटला आलात, रेडिओहून परत रनिंग स्टेटहून तुम्ही डेड स्टेटला गेलात. ओके, बघा किती सिम्पल आणि सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला. म्हणजे स्टार्ट मेथडने आपला थ्रेड स्टार्ट होतो, स्टार्ट झाला की तो रेडी स्टेटला जातो. टी नावाचा थ्रेड आहे, बरोबर आहे, ते बॉर्न झाला, म्हणजे न्यू स्टेट म्हणजे काय, बॉर्न स्टेट आहे. टी डॉट स्टार्ट केली तो रेडी स्टेटला गेला, रेडी स्टेटला काय झालं, इथं रेडी येतो, रनेबल आहे, म्हणजे रनिंगसाठी स्पर्धा लागली, तुम्ही रेडी येत आता, बरोबर आहे, तुम्ही रेडी आहेत, फक्त आता तुम्ही वाट बघताय कधी सिटी वाजतील, तुम्ही पळताय. मग सिटी वाजवणारा कोण आहे, हा थ्रेड शेड्यूलर आहे. थ्रेड शेड्यूलर ठरवणार की तुम्हाला ह्या टी डॉट ह्या जो स्टार्ट थ्रेड आहे, याला कधी आतमध्ये घ्यायचं, सी पी यूमध्ये एक्झिक्युशनला, बरोबर आहे. हा जेव्हा आतमध्ये घेईल थ्रेड शेड्यूलर, तेव्हा तो रनिंग स्टेटला येईल. रनिंग स्टेटमधून जे काय काम आहे ते काम कोण मेथड करेल, तुमचं रनिंग म्हणजे आहात, म्हणजे तुम्ही रन मेथडमध्ये आहेत, रन, बरोबर आहे, म्हणजे तुम्ही रन करताय प्रॉपर, रन झाला तुम्ही नॅचरली डेड होणार. बट रनिंगमधून तुम्हाला काहीतरी पायाला लागलं, समजा रनिंग करता करता, म्हणजे पळता तुमच्या पायाला लागलं, चालू प्रोसेसमधून तुम्ही काय झालात, बाहेर गेलात, कारण तुम्हाला जखम झाली, ते तुम्ही स्टॉप मेथडनं करू शकता, टी डॉट स्टॉप, बरोबर आहे. अदरवाईज मग ह्या कुठलीही एक मेथड आहे. सस्पेंड मेथड जर कॉल केली तर तुम्हाला रिझ्यूम मेथड कॉल करावं लागते, या लक्षात ठेवा. सस्पेंड जर केला तर काही काळासाठी तुमचा थ्रेड सस्पेंड राहतो. बघा, जॉईन मेथड कॉल केली, स्लीप मेथड कॉल केली, वेट मेथड कॉल केली, ह्या 3 मेथड जर कॉल केल्या तर नॅचरली तुमचा थ्रेड रेडी स्टेटला येतो परत ॲटोमॅटिक, बरोबर आहे. म्हणजे इथं आपण सांगतोय स्लीप कर, किती सेकंद, 2 सेकंद, 2 सेकंद तो स्लीप होणार वेटिंग, आणि परत रेडी स्टेटला येणार. बट जर सस्पेंड केलं तुम्ही थ्रेडला, तर त्याला रिझ्यूम करावं लागतं, आपल्याला रिझ्यूम मेथडने परत चालू करावं लागतो, परत तो रेडी स्टेटला येतो, परत रनिंग स्टेटला जातो, रनिंग होऊन परत त्याचं जे काय टास्क आहे ते रन होऊन, म्हणजे रन मेथड प्रॉपर डेडला कधी जाणार तुमचा थ्रेड, जेव्हा ही रन मेथड प्रॉपर तुमची एक्झिक्युशन होईल. कळली का थ्रेड लाईफ सायकल, सोप्या भाषेत एकदम कळली असेल, आय थिंक दोघांना पण कळली का. सिद्धार्थ, गॉट इट. ओके, खूप सोपी आहे. आणि बघा एक्झाममध्ये खूप अवघड अशी डायग्राम असते सिलेबसमध्ये. बघा आता सिलेबसमध्ये तुमच्या जर डायग्राम तुम्हाला दाखवली ना, तुम्हाला ते लक्षात यायला 2 तास लागतील ॲक्च्युली. ही मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितली, एकदम सोप्या, म्हणजे एवढ्या सोप्या भाषेत आय थिंक तुम्हाला कोणीच सांगितली नसते डायग्राम, कोणीच मी म्हणतो आहे. बघा ही डायग्राम, बघा सेम डायग्राम आहे, बघ काय नाही, न्यू बॉर्न स्टेट म्हणा, तिला स्टार्ट केला आपण, बरोबर आहे. स्टार्ट होऊन रनिंग, रनेबल होऊन रनिंगला जाणार, रनिंग होऊन तुमचा थ्रेड सस्पेंड होऊ शकतो, बरोबर आहे. तुमचा वेटिंगला जाऊ शकतो. थोडी वेगळी डायग्राम आहे, पण ही जी डायग्राम आहे जी मी दाखवली, ही जगामध्ये तुम्हाला कुठे भेटेलच भरपूर ठिकाणी. पण बघा ही डायग्राम स्वतः आम्ही क्रिएट केली आणि तुम्हाला सांगितली. बॉर्न झाला, रेडी म्हणजे काय, बघा इथं दिले,
बॉर्न स्टेट म्हणजे न्यू स्टेट, इथं तुम्ही न्यू पण लिहू शकता. रनेबल म्हणजे रेडी, बरोबर आहे. रनेबल स्टेट म्हणजे रेडी स्टेट. रनिंग म्हणजे एज्युकेशन स्टेट, ही रनिंग म्हणजे एज्युकेशन. वेटिंग स्टेट म्हणजे ब्लॉक स्टेट. परत रेडीला येणार, परत रनिंग, परत डेट स्टेट. जर चालू प्रोसेस तुम्हाला बंद करायची असेल तर स्टॉप मेथड कॉल करा. तुम्ही चालू थ्रेड बंद करू शकता, म्हणजे डेट म्हणजे एक्झिट होऊ शकता. डेट म्हणजेच एक्झिट, हा लक्षात ठेवा. म्हणजे काहीतरी टास्क चालू आहे तुमचं, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल आपलं लेक्चर चालू आहे, अचानक नेट गेलं, मग काय झालं, ते स्टॉप मेथड कॉल झालं, डायरेक्ट आपलं एक्झिट झालं आपलं. डेट म्हणजे एक्झिट, डेट स्टेट म्हणजे एक्झिट स्टेट. आता याचा प्रोग्राम सांगितला आणखीन तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ओके, आता आपण त्याचा प्रोग्राम बघूया, म्हणजे तुम्हाला आणखीन लक्षात येईल, म्हणजे एकदम क्लिअर होऊन जाईल. आणि 6 मार्कासाठी बघा, डायग्राम जशाला तशी ड्रॉ करायची, बरोबर आहे. तुम्ही याला नंबर 1 स्टेप म्हणा, ही 1 2 3 आणि ब्लॉक 4 येईल आणि लास्ट 5 येईल, बरोबर आहे. या पहिल्या 3 4 आणि 5. कारण रनिंग म्हणून जर ब्लॉकला गेला थ्रेड, परत त्याला रेडीमध्ये होणार, परत तो रनिंगला जाईल, रन मेथड प्रॉपर रन झाली, तो डेट होणार झाला. ओके, फोर्सफुली जर तुम्हाला स्टॉप करायचा असेल तर स्टॉप. जशाला तशी ही डायग्राम आहे, हिचा फोटो काढून घ्या वाटल्यास, किंवा तुमच्यापाशी ठेवा. 101% हे डायग्राम तुमच्या कामाला येणार, म्हणजे येणार थ्रेड लाईफ सायकलची. ओके, कारण तुम्हाला बुकमधली जर डायग्राम बघायची असेल तर ती थोडी अवघड जाईल. याचा स्नॅपशॉट घ्या, किंवा तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर फोटो पण घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, असेल अशी डायग्राम काढली तर 6 मार्क मिळतात तुम्हाला. ओके, मग आता आपण याचं प्रोग्राम बघूया, म्हणजे तुम्हाला आणखीन लक्षात येऊन जाईल. बघा, स्लीप मेथड काय काम करते ॲक्च्युअलमध्ये, या बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात. थ्रेड लाईफ सायकल. ओके, आता एक कोड आहे इथं, आपण कोड बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण कोड करूया. आपण इथलाच कोड घेऊया, सिंपल वाटणार. तुम्हाला विचारतात सस्पेंड मेथड काय करते, वेट मेथड काय करते, एक्झाममध्ये कधी कधी विचारतात. सस्पेंड मेथड काय करते बघा, थ्रेड कॅन बी सस्पेंडेड बाय दिस मेथड. बघा, म्हणजे आपण सस्पेंड मेथडने काय करतो, थ्रेडला सस्पेंड करू शकतो. सस्पेंड इट कॅन बी रिशेड्यूल बाय द रिझ्यूम मेथड. बघा, सस्पेंड मेथडने जर तुम्ही थ्रेड सस्पेंड केला तर त्याला रिझ्यूम मेथडनी परत त्याला रेडीला आणावं लागतं आपल्याला, लक्षात ठेवा. सस्पेंड आली की रिझ्यूम येणार झाल्या, लक्षात ठेवा. वेट थ्रेड काय करतो, वेट इफ थ्रेड रिक्वायर टू वेट अंटिल सम इव्हेंट ऑकर, इट कॅन बी डुईंग युजिंग वेट मेथड अँड कॅन शेड्यूल टू रन अगेन बाय नोटिफाय मेथड. बघा, हे काय म्हणतंय, वेट मेथड म्हणजे काय, इफ थ्रेड रिक्वायर वेट अंटिल सम इव्हेंट ऑकर, काहीतरी इव्हेंट ऑकर झाला आतमध्ये, काहीतरी प्रोसेस, काहीतरी स्लिप मेथड आली, बरोबर. 2 सेकंदानंतर स्लिप होणार, वेट, तर 2 सेकंद वेट करणार झाला. इट कॅन बी डन युजिंग वेट मेथड, ते वेट मेथड होणार झालं. अँड इट कॅन शेड्यूल टू रन अगेन बाय नोटिफाय मेथडनं नोटिफाय केला जाईल थ्रेड. ओके, आणि स्लिप मेथडनं काय होईल, वी कॅन पुट अ थ्रेड स्लिप फॉर अ स्पेसिफिक टाईम पिरियड युजिंग स्लिप टाईम. स्लिप मेथड काय करते, काही टायमासाठी थ्रेडला स्लिप करते, तोच त्याचा जास्त मेन यूज आहे. ओके, स्लिप मेथडचा. आणि डेट स्टेट काय, वेन एव्हर वी वॉन्ट टू स्टॉप थ्रेड फ्रॉम रनिंग फर्दर वी कॅन कॉल इट स्टॉप. म्हणजे फोर्सफुली, सपोज इफ यू वॉन्ट टू एक्झिट युअर टास्क, एक्झिट युअर थ्रेड, सो यू कॅन यूज स्टॉप मेथड. ओके, सो सस्पेंड, रिझ्यूम, ॲड मेथड आहेत बघा. त्याच्यावरती 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारतात. सस्पेंड मेथड तुम्हाला सांगितलं मी, पब्लिक व्हाईड सस्पेंड, याचा सिंटॅक्स वाचायला आहे, कारण ही मेथड आहे, मग याचा रिटर्न टाईप काहीच नसणार, पब्लिक ठेवायचं. दिस मेथड पुट अ थ्रेड सस्पेंडेड स्टेट अँड इट कॅन बी रिझ्यूम युजिंग रिझ्यूम मेथड, बरोबर आहे ना. सस्पेंड मेथडचं विचारलं तर सस्पेंड काय लिहायचं, पब्लिक व्हाईड सस्पेंड असं सिंटॅक्स लिहायचा. दिस मेथड पुट अ थ्रेड, ही मेथड काय करते, थ्रेडला पुट करते, सस्पेंड करते काही काळासाठी, आणि जर आपल्याला परत तिला चालवायचं असेल तर रिझ्यूम मेथडने आपल्याला तिला चालवलं. ओके, मग पब्लिक व्हाईड रिझ्यूम मेथड आहे. रिझ्यूम मेथड काय करते, दिस मेथड रिझ्यूम थ्रेड विच वॉज सस्पेंडेड युजिंग सस्पेंड मेथड. म्हणजे रिझ्यूम मेथड काय करते, सस्पेंड मेथडने सस्पेंड केलेल्या थ्रेडला रिझ्यूम करते, बस. आणि त्याचा हा सिंटॅक्स असं लिहायचं. ओके, नंतर तुमची ॲड मेथड आहे, ही काय करते, पब्लिक स्टॅटिक व्हाईड ॲड. ही मेथड आहे की करंटली एक्झिक्युशन थ्रेड ऑब्जेक्ट टू बी टेम्पररी पॉज अँड ऑलो अदर थ्रेड टू बी एक्झिक्यूट. ही मेथड ॲड काय करते, करंट तुमचा जो थ्रेड आहे एक्झिक्युटिंग, त्याच्या ऑब्जेक्टला टेम्पररी पॉज करते आणि दुसऱ्या थ्रेडच्या ऑब्जेक्टला एक्झिक्यूट करते, म्हणजे दुसऱ्या थ्रेडला एक्झिक्यूट करते. हा 100% हा मेथड विचारतात.
याचा सिंटॅक्स काय? मग पब्लिक स्टॅटिक व्हाईड आहे, स्टॅटिक मेथड आहे ही स्टॅटिक मेथड आहे, पब्लिक व्हाईड आहे. ही मेथड काय करते? करंटली एक्झिक्युटिंग थ्रेड ऑब्जेक्ट, जो करंट थ्रेडचा ऑब्जेक्ट आहे त्याला टेम्पररी पॉज करते आणि दुसऱ्या थ्रेडला एक्झिक्यूट करते. ओके, तर मेथड आहे याचा. वेट थ्रेडचं सांगितलं, पब्लिक फायनल, फायनल मेथड आहे वेट स्टेट वाईड वॅट. याला स्टॅटिक लावायचं यार्डला आणि याला फायनल लावायचं. ओके, आता याचा कोड बघूया म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित कळून जाईल थ्रेडचा. 6 मार्कासाठी 101% क्वेश्चन विचारतात म्हणजे विचारतात. बघा आता आपण एक काय करूया, कोड घेऊया आणि आपण लाईफ सायकल ऑफ थ्रेडवरती क्वेश्चन असतो म्हणजे असतो 100%. एनी हाऊ. ओके, बघा याला इथला कोड आहे, आपण कोड एक आपण काय करू, थ्रेड घेऊ किंवा इथला एक कोड घेऊ, थ्रेड लाईफ सायकल घेऊ. थ्रेड म्हणजे काय नाही, नॉर्मल एक्झिक्युशन प्रोग्रामचं तुम्ही सस्पेंड करू शकता, स्लिप करू शकता. ओके, म्हणजे ज्या ज्या मेथड आहे, जॉईन करू शकता एखादा थ्रेड, त्या थ्रेड तुम्ही सस्पेंड मेथडने त्याला कॉल करू शकता. ती थोडी लाईफ सायकल अवघड आहे. आपण जी लाईफ सायकल तुम्हाला मी ड्रॉ केली ती खूप सोप्या भाषेमध्ये आहे, जेणेकरून क्वचितच ठिकाणी तुम्हाला ती मिळेल 100%. ओके, जशाला तशी जर काढली तर ती एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून जाईल अशी माझ्याकडे ती डायग्राम होती. एक आपण बघा इथे कोड आहे, तो कोड आपण एक्झिक्युशन करून बघूया थ्रेडचा. कोड आहे आपण खूप मोठा कोड आहे ॲक्च्युली. कॉपी म्हणून याला आणि पेस्ट करू. ओके, बघा एक मिनिट लक्षात द्या. आता खूप सोपा असा कोड आहे जे की तुमच्या लक्षात येईल. बघा इथे मी काय केलं आहे, एक क्लास क्रिएट केला थ्रेड नावाचा, नॉर्मल थ्रेड आहे, कॅपिटल नाही, नॉर्मल थ्रेड म्हणून याचं स्मॉल केस आहे. आता इथे इम्प्लिमेंट्स म्हणतो मी, इंटरफेस करतो आहे रनेबल, बरोबर आहे. दोन प्रकारे थ्रेड आपण क्रिएट करू, इम्प्लिमेंट करू शकतो. एक तर थ्रेड क्लास आणि काल सांगितलेलं इम्प्लिमेंट्स रनेबल, म्हणजे मी रनेबल इंटरफेस यूज करतो. इथं एक मेथड घेतली पब्लिक व्हाईड रन नावाची, बरोबर आहे, जे की आपल्या ह्या थ्रेडमध्ये जे की मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवली ही रन नावाची मेथड. ओके, ही रन नावाची मेथड इथं, बरोबर आहे. बघा आता आपण काय केलं इथं प्रोग्राममध्ये, रन नावाची मेथड आहे, त्याच्यामध्ये त्याचा कोड लिहिला. बघा इथं, बघा इथं काय केलं आपण, थ्रेड डॉट स्लिप. बघा म्हणजे मी काय केलं इथं 1.5 सेकंदासाठी तुमचा थ्रेड काय केला, स्टॉप केला आहे. म्हणजे जे नॉर्मल एक्झिक्युशन आहे ना मी ते थांबवलं आहे ॲक्च्युली. ओके, जे नॉर्मल एक्झिक्युशन आहे ते मी थांबवलं आहे. इथं मी थ्रेड डॉट स्लिप म्हणतो आहे, म्हणजे स्लिप कर माझा नॉर्मल थ्रेड किती सेकंदासाठी, 1.5 सेकंदासाठी. ते कुठलं एक्सेप्शन आहे आता हे, म्हणजे तुमचा फ्रेंड भेटला, बरोबर आहे, तुम्ही त्याच्याशी बोलत बसलात कारण तुम्हाला पुढे जायचं रनिंग करत, म्हणजे तुम्ही थांबलात मध्ये काहीतरी इंटरप्ट झाला ना, तिथं काहीतरी इंटरप्ट आला, अडथळा आला. तुमचा फ्रेंड चालूमध्ये भेटला म्हणजे काय अडथळा आला आहे, इंटरप्ट एक्सेप्शन आहे. त्याला प्रिंट करा मग तशाला तसं जर आलं तर ई डॉट प्रिंट स्टॅक ट्रॅक, म्हणजे तो ट्रॅक करेल त्याला, बरोबर आहे. म्हणजे तो नॉर्मल एक्झिक्युशन आपलं काय करतो, तो तुमचं थांबवतो आहे तुमच्या प्रोग्राममध्ये. ओके, हे असं लिहू शकता तुम्ही त्याला. थ्रेड क्लासची स्लिप मेथड आहे बघा, बरोबर आहे, जी इथं मी सांगितली 1.5 सेकंदासाठी तुमचा तो त्याला काय करेल, थांबवल. आणि रन मेथडमध्ये करतो, हे सगळं रन मेथडमध्ये चालणार आहे. बघा ही स्लिप मेथड, तुम्ही त्याला स्लिप करू शकता.
ओके. परत हा थोडा खूप मोठा कोड झाला आहे, तुम्हाला कन्फ्युजन होईल. ओके, ठीक आहे. तर छोटा कोड आपण बघूया, नो प्रॉब्लेम, जे की तुम्हाला समजेल. आता हे पण काय प्रॉब्लेम नाही, पण थोडं कन्फ्यूज होईल तुम्हाला. आपण त्यासाठी छोटा कोड बघूया. ठीक आहे, छोटा कोड आपण उद्या बघूया, काय प्रॉब्लेम नाही, कारण बाकीची मंडळी पण आपली ऑप्शन आहे, त्यांना थोडं प्रोग्रामच्या माध्यमातून तरी कळून जाईल. ओके. सो बेसिक थ्रेडची लाईफ सायकल क्लिअर झाली का डोक्यामध्ये तुमच्या? तेवढं तर झालं ना फिक्स 6 मार्काचं. गॉट इट? ओके, ठीक आहे. थांबूया चला आपण इथे. नेहा, कळलं का? हां, नोट्स पाठवून देतो. हां, मी लगेच नोट्स पाठवून देतो मी ग्रुपला, विसरलो मी, लगेच पाठवून देतो. चला बाय.